नमस्कार सगळ्यांना. आपण आज करणार आहे विदर्भातील सांबार वडी. कोणी याला कोथिंबीर वडी म्हणतात, कोणी सांबार वडी म्हणतात, कोणी पुडाची वडी म्हणतात. मी काल हा छान स्वच्छ निवडून घेतला आहे. आज मी तो पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे. हा स्वच्छ धुतल्यानंतर मी वॉशिंग मशीनमध्ये हा सुकवून घेणार आहे. मी मागे तुम्हाला दाखवलेला आहे वॉशिंग मशीनमध्ये कसं सुकवायचं. आता वॉशिंग मशीनमध्ये छान ड्राय झालेला आहे. आता हा बारीक कापून घेणार आहे. बघा बघा, छान बारीक चिरण झालेला आहे. साहित्य बघू शकता काय काय आहे ते. आलं, लसूण आणि जिऱ्याचं थोडंसं जाडसर वाटण केलेलं आहे. मिरचीचे काप आहे, अद्रक किसून घेतलेला आहे, लसणाचे काप आहे, खसखस आहे, साखर आहे, हळद, तिखट, मीठ, लिंबाचा रस, कांदा चिरून घेतलेला आहे, खोबरा जाड वाटून घेतलेला आहे, शेंगदाण्याचं जाड कूट करून घेतलेला आहे, इकडे ड्रायफ्रुट्स आहे, मनुका आहे, काजूचे काप आहे आणि बदाम आहे. बघा पूर्ण तेल गरम करायला ठेवलं आहे. आता मी हे मोहरीचे दाणे टाकणार आहे. मोहरी छान तडतडले. आता टाकणार आहे कांदा. आता टाकणार आहे हिरव्या मिरचीचे काप. आता टाकणार आहे लसणाचे काप. आता टाकणार आहे किसलेलं आलं. आता टाकणार आहे खसखस. आता आपलं कांदा, हिरवी मिरची आणि लसूण छान भाजल्या गेला आहे. त्या टाकणार आहे आता खोबऱ्याचा किस. आपलं खोबरं पण छान भाजल्या गेलं आहे यामध्ये. आता टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट. तो पण छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आता टाकत आहे याच्यामध्ये हळद आणि तिखट. तर हे छान मिक्स झालेलं आहे आपलं. आता हे आपल्याला सांबारावर टाकायचं आहे. आपण जो चिरून ठेवला आहे. आता आपल्याला हे सगळं सांबारावर टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं आहे. आता यात टाकायचं आहे आपल्याला आलं, जिरं, लसूण पेस्ट जाडसर वाटून घेतलं होतं ते टाकायचं आहे थोडंसं. त्यानंतर टाकायचे आहे बदामाचे काप. त्यानंतर टाकायचे आहे काजूचे काप आणि ड्रायफ्रुट्स, साखर, मीठ चवीनुसार. मीठ थोडं कमी टाकायचं. कोथिंबीर खूप मोठा दिसत असला तरी मीठ कमी लागते याला. लिंबाचा रस, परत 2 चमचे तिखट, 1 चमचा हळद आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तयार आहे सांबार वडीचं सारण तयार आहे. आता आपण पाती करायची ती पाहू. आता पातीसाठी घेणार आहे. आपण पाती करायसाठी 1 बाउल्स चणा डाळीचं पीठ आणि त्याच तशाच बाउल्सने अर्धा बाउल्स मैदा घेतलेला आहे. त्यात टाकायचा चमचाभर हिंग, चमचाभर तिखट, मीठ आणि गरम केलेलं तेल. हे छान एकत्र मिसळून घ्यायचं. आता हे छान भिजवून घेतलेलं आहे मी रमस असं. त्याचे आपल्याला पोळ्या लाटायच्या. पोळी लाटून घेतली आहे मी. आता याला लावायचं आहे आपल्याला हे मसाल्याचं पाणी. हे काळा मसाला राहतो त्याचं करून ठेवलेलं पाणी ते पूर्ण लावून घे. आता पूर्ण लावणं झालेलं आहे माझं मसाल्याचं पाणी. आता त्यात आपण हा सारण भरणार आहे. पूर्ण पोळीवर पसरवून घेतलेलं आहे आपण. आता ही पोळी आपल्याला फोल्ड करायची आहे. सगळीकडनं दाबायची आहे. पूर्ण पॅक करून घ्यायचे. पूर्ण अशी पॅक करून घेतलेली आहे सगळीकडनं. आता याचे आपल्याला करायचे आहे 3 तुकडे मधातून. आणि हे पण आपल्याला इकडनं असे हे जे आहे ना हे पॅक करून घ्यायचे असे. तेल छान गरम झाले आहे आपल्याला. आता त्या तेलामध्ये आपल्याला एक एक सोडायचे हलक्या हाताने. छान तळण झाले आपल्या. आता या पूर्ण तेल काढून घ्यायचं आता.
तयार आहे आपली विदर्भातील सांबारवडी कोथिंबीर वडी. व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.